नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहेत सर्वजण? मस्तच असेल तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू। मी आज तुम्हाला गोट संदर्भात थोडीशी माहिती सांगणार आहे। तर हे पहा, ही गोट पट्टी आहे आणि ही पट्टी जोडताना आहे ना अशी क्रॉस मध्ये जोडली गेली पाहिजे। हे पहा, मी 4 पट्ट्या जोडल्या आहे, कमी पडला होता कपडा तर ह्या 4 पट्ट्या जोडल्यात बघा। आणि कशा जोडल्यात हे पण पाहू शकता क्रॉस मध्ये। आणि ही माझी पट्टी कितीची झाली तयार, 1.5 इंच पाहू शकता। हे पहा, दिसतंय का 1.5 इंच? तर कंप्लीट 1.5 इंचाची मी पट्टी घेतली आहे ही। आणि ह्या पट्टीला आपण आहे ना आता 1/2 इंचच्या थोडंसं जास्त शिवायचं, म्हणजे टेपच्या आहे ना छोट्या 4 रेषा शिव। पहा, 1.5 इंच कंप्लीट पट्टी आहे। आणि आता मी मोडपायला पहा किती घेतलंय। तर हे पहा मोजून, हे बघा 1 2 3 ह्या 4 रेषा मोडपायचं ती पट्टी। आणि इथे कडेला टिप मारायची बरोबर, ह्या कडेला अशी टिप मारून घे। हे पहा, बरोबर कडेला 4 रेषा टिप मारून घ्यायची, कमी बिलकुल नाही मारायची, 1/2 इंच वगैरे। तर कंप्लीट 4 इंच टिप मारून घ्यायची आपली। आणि मी सांगेल त्या पद्धतीने गोट मारला ना तुमचा पण गोट खूप छान येईल आणि तुमची गोट संदर्भातला प्रश्नच कायमचा दूर होईल। आणि हे पहा, अशा प्रकारे माझी पट्टी पूर्ण तयार झाली आहे टिप मारून। पूर्ण 4 रेषा म्हणजे मी मारलेली टिप बरोबर कंप्लीट 4 रेषा। आणि टिप मारून झाली ना का हे असं खेचून घ्यायचं। कधी कधी आपल्या शिलाई अशा टाईट असतात ना, तर हे खेचून घ्यायचं असं असं। शिलाई तुटली तरी घाबरायचं नाही, पण ही पट्टी व्यवस्थित खेचून घ्यायची, कारण कडेला शिलाई मारल्यामुळे कपड्याला ताण बसतो आणि आपल्याला गोटला जसा कपडा दाबायचा आहे ना तसा तो दबत नाही, शक्यतो मग पिळ येतो गोटला। त्यामुळे ही पट्टी आहे ना व्यवस्थित खेचूनच घ्यायची आधी आणि नंतरच गोट जोडायला सुरुवात करायची। गोटचं सगळं या पट्टीवरच असतं, त्यामुळे ही पट्टी व्यवस्थित शिवा। मी सर्वांना तेच सांगत असते नेहमी। तुमची जोपर्यंत ही पट्टी व्यवस्थित तयार होणार नाही ना शिवून, तोपर्यंत तुम्हाला गोट जमणारच नाही आहे। ही गोटपट्टी नेहमी क्रॉस आणि एकदम व्यवस्थित जोडायला लागते, तेव्हा गोट आपला व्यवस्थित पिळदार असा पलटी होतो। आणि हीच चुका होतात पहिल्यांदा मैत्रिणींकडून, ही गोटपट्टी त्यांची व्यवस्थित जोडली जात नाही। मी सांगते या पद्धतीने तुम्ही फॉलो करा, नक्की गोट जमेल। थँक्यू।